फ्रेंड, स्वागत आहे तुमचं राणी या ब्लॉगमध्ये. कशा आहात तुम्ही? आय होप तुम्ही मस्त आणि मजेत असाल. झालं का तुमचं चहा वगैरे? तर तुम्हाला सांगते, मग नंतर काय झालं, तो तिथे तसं म्हणायला लागल्याच्या नंतर माझ्या लक्षात आले की अरे मागे 4-5 वेळा आपल्यासोबत जे झाले तोच प्रकार आता जर झाला तर आता आपण शांत बसायचं नाही. कारण मला त्यांनी जिल्हा अधिकाऱ्याकडे तर वरती फॅक्सनी अर्ज कसा पाठवायचा हे सगळं सांगितलं होतं आणि अर्ज कुठून पाठवायचा, कसा पाठवायचा हे पण सांगितलं होतं. म्हणून मी सगळं ही करून आलेली होती. मी सांगितलं की आता मी पुढे काय करणार आहे, बरोबर का. मग त्याच्यानंतर त्या लोकांनी काय केलं, मला घरी पाठवलं. मी घरी आली. म्हटलं आता जर ह्यानं मला हात लावला आणि आता जर ह्यानं मला इथून पुढं मारहाण केली तर ही आहे मी सोडणार नाही. मी माझा जीवच देणार आणि मी इथं सगळं दिलेलं आहे आधीच. तुम्ही मला वाचवू शकत नाही, ते एवढंच खरं आहे म्हटलं. मग त्याच्यानंतर त्या लोकांनी पण त्याला धमकवलं, सांगितलं आणि सोडून दिलं का काय केलं मला काहीच माहित नाही. नंतर काय झालं, मग त्याच्यानंतर मी घरी आली. घरी आल्याच्या नंतर मग तो मुलाला घेऊन आला बरं का. मुलाला घेऊन आला आणि ही घे म्हणला आणि केलं ना, तू चांगलं केलंय, चांगलं त्यांचे खिशे भरती, चांगलं त्यांना पैसे हे करावं, पैसे द्यावे, म्हणजे त्यांची खिशे भरती म्हणजे त्यांना पैसे ह्याला द्यावे लागतात मी तिथे गेली की. मग तू करतो का? एखाद्याला एवढा त्रास का देतो? एकदा इथं नाकच कापून टाकलं होतं, एकदा डोळाच पूर्ण सुजवून घातला होता, काळा निळा झाला होता. तू एवढा त्रास देतोच का एखाद्याला? तुला तुझे पैसे जातात ही वाटतं. म्हणजेच हा पैसे देत होता, मान्य केलं हे ना की त्यांना पैसे देऊन हा गप्प बसत होता. बरं आहे म्हटलं, ठीक आहे. तो विषय तिथंच थांबू नाही दिला. मी तुम्हाला सांगते शेवट म्हणलं आता शेवट, कारण माझ्या मुलीचं माझ्या डोक्यामध्ये फिरायचं की माझ्या मुलीला काहीतरी ह्याच्यापासून त्रास होते, माझ्या मुलीगी ह्याच्यापाशी अनसेफ फील करते, ही माझ्या डोक्यात घुसलं आणि ठरवलं की आता ह्याच्यापासून वेगळं व्हायचं, बरं का, वेगळं व्हायचं. त्याच्यानंतर तुम्हाला सांगते एक प्रकार असा झाला. तो दुसऱ्या दिवशी काय झालं, तिथे लाईट नव्हती, पाणी नव्हतं, म्हणून तो इकडे आला माझ्याकडे आल्याच्यानंतर त्यानं गॅस चालू केला, पाणी बिणी ठेवलं आंघोळीला आणि आंघोळीला गेला तेवढ्यात एका लेडीजचा म्हणजे फोन वाजला आणि खूप वाजायला लागला. म्हणून तो मला आतून म्हणला की तेवढा फोन उचल म्हटल्याच्या नंतर मी फोन उचलला. त्याला वाटलं ऑफिस आहे म्हणून उचल, पण मी फोन उचलला की समोरून लेडीज बोलत होती की मी तुम्हाला रिचार्ज करायला सांगितला होता, तुम्ही रिचार्ज का नाही केला? बघा, रिचार्ज का नाही केला? म्हटलं कोण आहे तू? कारण मला त्या सवतीचा आवाज माहितीये, तिचा नंबर पण माहितीये. तिला म्हटलं कोण आहे तू आणि काय, कुठून बोलती? तिने सांगितलं मी ह्या ठिकाणाहून बोलती. तसं क्लिक झालं की ही बाई ती पहिली बाई आहे, माझ्यासोबत लग्न करायच्या आधीची बाई आहे. मग ठीक आहे, त्याला आंघोळ करून येऊ दिला. जसा आंघोळ करून बाहेर आल्याच्या नंतर तो म्हणे फोन कोणाचा होता, सांगितलं का मी जरा वेळाने येतोय. मी त्याला लगेच म्हटलं सांगितलंय म्हणलं, पण तुला कुठं जायचंय माहिती आहे का? तो म्हणे कुठं? मग त्याला सांगितलं तुझं ऑफिस हे आहे म्हणून. तसा त्याचा चेहरा पडला आणि दात काढायला लागला, बेशरम दात काढायला लागला बरं का. मग मी नंतर आता चिडले, ऑलरेडी माझ्यासोबत एवढं सगळं झालेलं होतं आणि परत ते बाईचा फोन आला, मग माझा माथा फिरला बरं का. मग नंतर परत मी सुरू झाली, नासका औलाद आहे असं तसं भरपूर काही मी बोलली त्याला. बोलल्याच्या नंतर ती म्हणे तुला शांत राहायचंय का परत मार खायचाय? म्हटलं हा, मला मार खायचाय. होऊ दे म्हणलं, एकदाच काय व्हायचंय ती होऊ दे. एक तर मरणं तरी होईल तुझ्या हातून, नाही तर जगणं तरी होईल, काहीतरी होईलच ना म्हणलं माझं. आंघोळ केली, कपडे घातले, मला शिवाय देत देत तसाच निघून गेला. बघा निर्लज्ज, निघून गेला बरं का. तरी पण निघून गेल्याच्या नंतर म्हटलं आता काय करायचं मला सुचतच नव्हतं. हे सगळं एकदम ही झालेलं होतं. आणि आता बाई परत म्हणजे मग माझ्यासाठी खूप वेगळा विषय होता तो. मग काय मला शांतच बसू देत नव्हतं. एकतर मला त्याचा नरडीचा घोट घ्यावा किंवा स्वतःला संपवावं, पण स्वतःला संपवायचं नव्हतं, मुलीचा विचार करून जगायचंय आता म्हटलं. मग नंतर मी वकील शोधायला सुरुवात केली. माझे जवळचे काही ओळखीचे होते ना, त्यांच्याकडून वकिलांचे नंबर घेतले, त्यांच्या घराचे ॲड्रेस घेतले, मी जायची भेटायची. आणि मग सगळे मला फीस वगैरे काय आहे ते सांगायचे सगळं. ते म्हणजे कसं माझ्या डोक्याच्या बाहेरून, जिथं माझे खायचे वांदे आहेत त्यांची फीस मी एवढेली कुठून देणार आहे असं व्हायला लागलं. मला करायचं तर आहे पण फीस नाही माझ्याकडे, काय करू? मग नंतर एक वकील होता, तो वकिलाला मी सगळी कंडिशन सांगितल्याच्या नंतर तो म्हणे की ठीक आहे, मला आता सध्या तुम्ही काहीच देऊ नका, पण जेव्हा बी तुमच्याकडे पैसे येतील त्यावेळेला मात्र मला पैसे द्यावे लागतील.
मग पैसे द्यावे लागतील म्हणल्यानंतर मी म्हणलं आता एक माझी फ्रेंड आहे, तिला मी फोन केला आणि तिला म्हटलं असं असं वकील म्हणत आहे, काय करू? तर ती म्हणे त्याला आधी विचार की फीस किती आहे, ती फिक्स त्याच्याकडून ठरवून घे, कारण ऐन वेळेला तो परत किती पण मागेल. फिक्स आधी ठरव म्हणली फीस त्याची. मग त्याला मी विचारल्याच्या नंतर सर म्हटलं मी तुम्हाला सगळ्या डिटेल्स देते, पण तुमची फीस एक्झॅक्टली किती राहील मला सांगा म्हटलं. तो म्हणे केस एंडिंगपर्यंतची फीस माझी 2.5 लाख रुपये. बरं का, केस शेवटपर्यंतची माझी फीस 2.5 लाख आहे, मग ती किती पण चालू द्या. 2.5 लाख तर मी देऊ शकत नाही म्हटलं. खूप झाले, मी 1 लाख रुपये तुम्हाला देऊ शकते, ती पण माझ्याकडे येतील तेव्हा मी काम करन, मी येतील जसे जसे देईल तेव्हा तुम्हाला घ्यावे लागतील म्हटलं. मला माहित नाही हा माणूस मला परत घरात ठेवल ना ठेवन, आणि माझ्याकडे काही सोनं नाणं पण नाहीये की मी तुला देईल, माझ्याकडे काहीच नाहीये म्हणलं, मी रिकामी. मग माझी फ्रेंड म्हणे की 1 लाख रुपये म्हणतोय तर ठीक आहे, हो म्हणली. तुझ्याकडे नाहीच आले तर मी स्वतः देईल. बरे का, माझी फ्रेंड म्हणे मी स्वतः देईल, कर म्हणले. तुला सुटका पाहिजे ना त्याच्यापासून, एक तर सुटका तरी घेईल, नाही तर काहीतरी होईलच ना म्हणली. पण आता तू शांत बसणं ठीक नाही, कारण तुझ्याच मुलांना एवढा त्रास होतोय, तुझी मुलंच तुला सोडून दे म्हणतायत. तर नक्कीच मुलीसोबत विचार करा. आता जास्त बोलायची गरज नाहीये, कारण मुलीचा प्रश्न आहे, बरोबर का. मग नंतर ठीक आहे, मी वेगळी होण्याचा निर्णय घेतला. म्हटलं एक तर काहीतरी होईल. दुसऱ्या दिवशी गेली वकिलांना, सगळे कागदपत्र माझ्याकडे जे काही होते ती कागदपत्र आणि माझ्या पूर्ण डिटेल्स दिल्या. एक फॉर्मॅट त्यांनी तयार केला आणि एक स्ट्रॉंग केस त्यांनी बनवला. केस बनवली त्यांनी, दाखल करायला माझ्या इथं एकतर सुट्ट्या होत्या बरं का, उन्हाळा होता, सुट्ट्या होत्या आणि माझ्या इथं दाखल करायला नव्हतं. आम्ही दुसऱ्या ठिकाणी जाऊन दाखल केलं, दुसऱ्या गावाला जाऊन दाखल केलं ते प्रकरण, कारण एवढं अर्जंट होतं माझ्यासाठी. दुसरीकडे दाखल केलं, त्या गाडी घेऊन जावं लागलं, गाडी करून आम्ही दुसरीकडे गेलो. वकील, मी आणि सगळं ते प्रोसिजर केली, तिथं दाखल केलं आणि परत मी माझ्या घरी आले. ज्या वेळेला ह्याला 3-4 दिवसांनी नोटीस गेली, हा नोटीस घेऊन हातात माझ्या घरी बोंबलत आला. तू असं का केलं, तू तसं का केलं, तू तसं का केलं. म्हणलं तूच तर म्हणला काय करायचं ती कर, मी तुझ्यासाठी काहीच तुझ्या मुलांसाठी मी काहीच करणार नाही, मुलांसाठी मी काहीच देणार नाही, माझ्या मुलांचं भविष्य मला अंधारात दिसतंय म्हणलं. बरोबर की नाही. मी तुला काय म्हणलं, माझ्या मुलाच्या शिक्षणासाठी तू 5 लाख रुपये त्याच्या नावावरती ठेव. तू म्हणलं ते करायलाच तयार नाही, डायरेक्ट म्हणला की तुझ्या बापाकडून पैसे घेऊन ये मग देतो. माझा बाप तर मरायला लागलाय, त्याच्याकडे पैसे नाहीत, कुठून देऊ. बरोबर का. आणि चुलत्या मालत्यांकडून पैसे आण म्हणतो, म्हणलं कुठून आणायचे. त्यांनी जर त्यांच्याकडे पैसे असले तर त्यांनी मला सांभाळलं नसतं का, तुझ्यासारख्या डंगऱ्याला कशाला दिलं असतं, बरोबर ना. आणि मग आता केलंय, असं केलंय तसं केलंय म्हणला, बडबड 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 बराच वेळ केली. महागारी घे महागारी घे म्हणलं, महागारी घ्यायची नाही. पोलीस लोक एकीकडून फोन करत होते, त्याला रोज फोन करायचा आणि बकरा कापायचा असं काम होतं. पोलीस लोक एकीकडून फोन करायला लागले, एकीकडून नोटीस गेली आणि पाऊस चढला. मग नंतर त्यानं प्रकार सुरू केले. मग आता महागारी घेत नाही म्हटल्यावर काय करायचं, स्वतः बी ह्याला प्रतिउत्तर द्यावं लागलं. ह्यानं प्रतिउत्तर दिलं, त्यावेळेला ह्यानं काय म्हणे, प्रतिउत्तर द्यायच्या वेळेला ह्यानं काय म्हणला, तुम्ही म्हणता ना की कोर्टात गेली नाही का, पोलीस केस केली नाही का, मग आता इथं कशाला सांगते. तर इथं सांगायचं रिझन आहे, कोर्टात जाऊन पोलीस स्टेशनला जाऊन सुद्धा काही उपयोग झाला नाही. ज्या गोष्टी कोर्टात नाही होत त्या गोष्टी कदाचित ह्या समाजापर्यंत पोहोचून माझ्या मनाला समाधान भेटल की लोक कसे असतात. सोशल मीडियाच्या माध्यमातून बी काही लोकांना न्याय भेटतो असं मला माहिती आहे. आणि मला आता न्याय नाही पाहिजे, कारण मी माझा न्याय करून घेतलाय. फक्त मला लोकांना सांगायचंय की खूप काही घडतं अशा गोष्टी. मी गोष्टीतून ज्या गेले ना ती मला सांगायच्या. त्याच्यानंतर ह्यानं कोर्टात समोरून प्रतिउत्तर मला दिलं, काय, ही माझी बायको नाही. त्यानं मुलांना नाकारलं, मला नाकारलं. ही बायकोच माझी नाही तर मुलं माझे कुठून असणार आहे. तर ही मुलं पण माझे नाही आहेत. ही बायको माझी नाही, ही मुलं माझे नाही आहेत. विचार करा. आणि ही बाई आहे, ही धुणे भांडेवाली बाई आहे.
माझी बायको वयस्कर आहे, तिला गुडघ्यांचा त्रास आहे, तिला काम होत नाही, म्हणून ही बाई आम्ही घरात कामाला ठेवली धुण्या भांड्याला. आणि ही बाई धुणे भांडे करता करता ह्या बाईचे डोळे फिरले की आम्ही बांधकाम काढलंय, मग ह्यांच्याकडे लय पैसे आहेत, म्हणून पैशासाठी ह्या बाईनं माझ्यावर खोटा आरोप टाकून केस टाकली की हा माझा नवरा आहे. कळलं? आता प्रश्न करू नका इथून पुढे की मी कोर्टात का नाही गेली, मी कोर्टात गेली का नाही. बरं का? कोर्टात टाकल्याच्या नंतर प्रतिउत्तर ह्याचं असं होतं की ही बायकोच माझी नाही, हे मुलंच माझे नाही आहेत, आणि ही बाई धुणे भांडेवाली बाई, माझ्यासारखी बाई धुणे भांड्याला ठेवायला ह्याची लायकी आहे. आणि बरं, एखादी बाई 13-14 वर्ष तुमच्या घरात राहून खाऊन लेकरं पण पैदा करते, येतानी तर लेकरं घेऊन नव्हती आलेली ती, मग तिचा नवरा कुठे आहे? ती मुलं कुठून झाले? आबाळातून पडले का? बरोबर का? आजूबाजूच्या लोकांना येऊन विचारा. कोर्टामध्ये मी बोलले, आजूबाजूच्या लोकांना येऊन विचारा की ही किती वर्षापासून इथं आहे, आणि इथं आल्यावर हिला लेकरं झाली का, येतानाच ती लेकरं घेऊन आलेली होती. त्या लेकराचा जन्म कुठं झालाय, कुठल्या हॉस्पिटलला झालाय, ते सर्टिफिकेट काढा. ते सर्टिफिकेट जोडल्यात म्हणलं, अजून काय काय द्यायचंय. तर ह्या माणसाचं ते उत्तर होतं. बरं का? त्यानं मला नाकारलं, मुलांना नाकारलं कोर्टात. मग ते प्रतिउत्तर बघून माझं डोकं पागल झालं, इतकी टेन्शनमध्ये आली की यार काय आपण चुकीच्या माणसासोबत. नंतर मला वकिलाने सांगितलं, मॅडम पहिला मुद्दा तुम्हाला मी सांगतोय, एक तर तुम्ही त्याची बायको सिद्ध होऊ शकत नाही, परंतु तुमच्या मुलांना त्याचा अधिकार भेटू शकतो. केस लढण्यात काही अर्थ नाही असं मला वकिलांनी सांगितलं होतं. पण मी त्यांना म्हटलं की समाजासमोर हे जे झाकून राहिलंय ना, ह्यानं दुसरी बायको केलेली आहे, ही फक्त त्या जिल्ह्यापुरतंच माहिती, नातेवाईकापुरतं माहिती आहे. बाकीच्या समाजाला सुद्धा माहिती पाहिजे, आणि हे कागदावर नोंद झाली पाहिजे की ह्यानं दुसरं लग्न करून एका मुलीची फसवणूक केलेली आहे, तिच्यापासून मुलं पैदा केलेली आहेत. माझा हक्क अधिकार नाही भेटला तरी चालेल, माझ्या मुलांना अधिकार तो भेटला पाहिजे, म्हणून मी हे सगळं करते. ज्या वेळेला त्यानं मला सांगितलं तुम्ही त्याची बायको होऊ शकत नाही, तुम्हाला त्याच्या बायकोचा अधिकारच नाहीये, आणि तुम्हाला काही भेटूच शकत नाही, इव्हन तुम्ही त्याची बायको सुद्धा सिद्ध होऊ शकत नाही, त्यावेळेला मला स्वतःची इतकी घिण येत होती, घिण, आणि स्वतःचा इतका राग येत होता की स्वतःची चमडी लोंबवावी असं वाटत होतं मला, साल्ट काढून, की ह्या माणसानं शरीराला स्पर्श केलाय. अशी किळस येत होती मला माझ्या स्वतःची की ह्या माणसासाठी मी माझं शरीर जिजवलं, मुलं पैदा केली, मार खाल्ला. कशासाठी? ज्याची मी बायको नाही, ज्याची मी कायद्यात बसत नसणारी बायको आहे, ज्याच्या मुलांची मी आई आहे, तो माणूस स्वतःच्या मुलांना नाकारतोय. जो म्हणतो की मी मुलांसाठी केले, जो म्हणायचं मी मला मुलबाळ नाही म्हणून केले, तो माणूस आज स्वतःच्या मुलांना नाकारलं. मला तर नाकारलंच, आणि मला कामवाल्या बाईचा टॅग दिला. सगळ्याकडे तो गोंधळ उडलेला होता कोर्टामध्ये की ही बाई पैशासाठी फसवतीये. सगळ्यांच्या नजरा फिरल्या, सगळे लोक मला वाईट नजरेने बघायचे, वकील लोक सुद्धा माझ्याकडे बघून हसायचे, आणि त्यांना असं वाटायचं की खरंच हे बाईनं पैशासाठी केले. असं सगळं ते करून ठेवलं माझ्यासाठी की मला तोंड काढणं दाखवणं मुश्किल केलं. पण मी निर्लज्जसारखी राहिली का? मी चुकीचे नव्हते, म्हणून मी सिद्ध करून दाखवलं कोर्टामध्ये की मी चुकीचे नाही, आणि मी पैशासाठी कुठल्या गोष्टी केलेल्या नाहीयेत, आणि ह्यानं माझ्यासोबत लग्न केलंय का नाही. कोर्टात गेले ना तर लोक हसायचे, मला लाज वाटायची. आणि तुम्हाला माहितीये कोर्टामध्ये लोक कसे बघतात, कसे हसतात, कसं करतात. त्या सगळ्या गोष्टीतून मी पुढे आली, त्या सगळ्या गोष्टीतून. आणि नंतर एवढं सगळं झाल्याच्या नंतर सुद्धा हा माणूस, बरे का, हा माणूस माझ्या चुलत्याला घेऊन येतो. चुलत्याच्या इथं जाऊन काय म्हणतो, तिला केस घ्यायला माघारी लावा, आणि तिला मी एका माणसासोबत पकडलं. आता विचार करा, तिला मी एका माणसासोबत पकडलं म्हणून त्यांना घेऊन आल्याच्या नंतर चुलते आलेत म्हणून मी त्यांना चहा पाणी वगैरे करत होते. मग चुलते म्हणे काय चाललंय, काय नाही, तू असं केलं तसं केलं, मला विचारायला लागले. म्हटलं हो,
केलंय म्हटलं, काय करणार म्हणलं, ही जर लेकरांचा विचारच कर ना, लेकरांच्या नावाने पैसेच ठेव ना म्हणलं, ही आता इथं बांधकामाला उडवून टाकन, उद्या माझ्या मुलांच्या शिक्षणाला कुणाच्या पुढे भीक मागू का म्हणलं मी. उद्या जर ह्याला काही झालं गेलं किंवा मीच गेले, माझी लेकरचं काय होणार आहे म्हणलं. म्हणून मी बोलले का, म्हणलं का माझ्या नावावर ठेवू, मला दे, माझ्यासाठी खर्च कर, नाही ना, मुलांच्या शिक्षणासाठी बोललीये मी. आणि फिक्स ठेव ना, तुला विश्वास नसेल तर. मी काय चुकीचं बोलले तर तो म्हणे, ती तर झालं, पण कुणा माणसासोबत होती तू, निर्लज्ज चुलता डंगरा, स्वतःच्या मुलीवर विश्वास नाही थेरड्याचा. मला विचारतो कुण्या माणसासोबत होती. म्हटलं कुण्या माणसासोबत म्हणजे काय बोलताय तुम्ही म्हणलं, भान जाग्यावर आहे का. तर ही काय तुझाच नवरा म्हणत होता की म्हणे मी एका माणसासोबत हिला बघितली. त्या क्षणाला म्हातारा काय म्हणतो माहितीये का, तुम्ही आमचं भांडण मिटवायला आलात का भांडण लावायला आलात. मग माझा चुलता म्हणे, काय बोलतो तू, तू तर रात्री जोरजोराने बुमलू सांगत होता म्हणला माझ्या सगळ्या सुनच्या लेखांच्या समोर की तुमची पोरगी मी जागेवर धरली, तुमची पोरगी मी जागेवर धरली. मी म्हणलं असं जर असतं ना तर ह्यानं तुमच्यापर्यंत आला नसता, तुकडे करून माझे ठेवले असते म्हणलं आणि बसला असता म्हणलं, समजलं का म्हणलं. ही मला कुणाला बोलू देत नाही का कुणाला बघू देत नाही म्हणलं, आणि ही मला दुसऱ्यांसोबत पकडल्यावर मला जिवंत ठेवल का म्हणलं. मग त्यांनाच म्हणतो वर्ण की मी तुम्हाला मिटवायला आणले की आग लावायला आणले. मग ती म्हणले किती नीच माणूस आहे म्हणले, स्वतःच्या बायकोला बदनाम करायला घाबरत नाही म्हणले, उठीत न. म्हणून माझ्या चुलत्यानं तिला शिवे दिल्या. आणि त्यावेळेला त्या लोकांना तेवढं सगळं समोर बघून सुद्धा नीच लोक त्याची बाजू घेऊन बोलत होते. विचार करा, ह्यांच्या मुलीला ह्यांच्या डोळ्यासमोर त्यानं बदनाम केलं, ही ह्यांना धडधडी दिसत होतं की हा माणूस करतोय काय. तिथं रात्री सांगत होता काय, आणि आज इथं म्हणतोय की तुम्ही आग लावायला आलात का विजवायला आलात. आणि मी बोललो टेन्शनमध्ये गु कसं खात नाही, बरोबर का नाही तुम्हीच सांगा. टेन्शनमध्ये ही एक बायकोला दुसऱ्यासोबत धरलं म्हणून सांगतो का, तर त्या लोकांनी इथं यावं ह्याचं ही मिटवायला. पण मी माझ्या गोष्टीवर अडून होते. मी म्हणलं ठीक आहे, मग एवढे वर्ष तू भाड खाल्ली का, तुझी बायको खराब होती तर, बरोबर का. जर तू मला दुसऱ्यासोबत बघितलं तर तू त्याच्याकडनं किती पैसे घेतले, किती भाड खाल्ली तू. तू मर्दच आहे का ना मर्द आहे, एवढ्या वर्ष तू तिच्यासोबत राहिला, मग तू तिची भाड खाल्ली का. आणि म्हणलं ठीक आहे, मी आतापर्यंत चांगली राहिले, इथून पुढे माझी गॅरंटी नाहीये. मी धडधडीत माझ्या चुलत्याच्या त्याच्या तोंडावर सांगितलं, मी एवढं चांगलं राहून जर मला असलं सगळं बदनामीन माझ्या अंगाला गु खरकटलं जात असेल तर मी आजपासून माझी गॅरंटी नाही मी काय करल. बरोबर, कोर्टात तसं बदनाम करून ठेवलं, चुलत्यांच्या समोर तसं बोलून ठेवलं, आणि स्वतः म्हणतो टेन्शनमध्ये बोलली. तो मुद्दा झाला. एवढं सगळं ह्या माणसाने माझ्यासोबत करत होता, विचार करा, तरी सुद्धा माझं मानसिकता ढासळली नाही, फक्त आणि फक्त खंबीर राहिले. ढासळली, पण कुणाला सांगायचं, कुठं रडावं ही कळत नव्हतं. कोर्टात मी अक्षरशः उभ्या घाई रडत होती, ज्या दिवशी मला हे समजलं होतं की हा म्हणतो ही मुलं माझी नाहीयेत, ही बायको माझी नाहीये. त्या टायमिंगला मी पूर्ण तुटली होती. आणि माझी अशी कंडिशन होती त्यावेळेला, माझ्या फ्रेंडनी मला बोलवलं, म्हणे तू 4 दिवस माझ्याकडे निघून ये, कारण तुझी मानसिकता ठीक नाहीये, तू कधी काही करशील सांगता येत नाही, कारण ही कंडिशनच तशी आहे, वातावरणच तसं झालंय, आणि हा माणूस वारंवार त्रास देत होता. म्हणून मला तिनं तिच्याकडे बोलवलं, आणि माझा बर्थडे होता 2च दिवसावर. तिनं मला तिच्याकडे बोलवलं, आणि ये म्हणली आपण इकडं बर्थडे पण सेलिब्रेशन करून, तुला माइंड पण फ्रेश होईल, थोडं चेंज होईल. म्हणून मला तिनं तिच्याकडे तिकीट बुक करून तिनं मला तिच्याकडे बोलवून घेतलं. आणि मी खरंच विचार केला, आणि मी ती सगळं लॉक केलं, दरवाजा वगैरे, आणि बॅग भरली, आणि मुलांना घेऊन मी तिच्याकडे निघून गेली. ज्या दिवशी माझे चुलते येऊन गेले ना, त्याच्या दुसऱ्या दिवशी मी हे सगळं मी तिला रात्री सांगितलं. त्याच्यानंतर ती म्हणे तुझं तिथं राहणं खूप मुश्किल आहे, तू जरा 4 दिवस माझ्याकडे ये. मी तिच्याकडे जाऊन राहिली, माझा बर्थडे सेलिब्रेशन केला, आणि मी नंतर रिटर्न आली. त्यानंतर माझा बर्थडे होता, मी माझ्या फ्रेंडकडे गेली, तिच्याकडे बर्थडे सेलिब्रेशन केला, आणि मी दुसऱ्या दिवशी निघून आली. मी तिच्याकडे 4 दिवस राहिली. 4 दिवस राहिल्याच्या नंतर मी तिला सांगितलं की आता मला 1 वर्ष तरी तिथं राहायचं, कारण मुलीचं ॲडमिशन तिथंच झालेलं आहे, मुलाचं पण ॲडमिशन आहे, मुलांचं वर्ष वाया जायला नको. आता माझ्याकडे पर्याय नाही, मी तिथंच 1 वर्ष राहणार आहे, आणि मी काहीतरी जॉब बघणार आहे, बरे का. ती म्हणे ठीक आहे, बघ कसं होतंय ते. मग तिथं सगळी चर्चा केली. मी आल्याच्या नंतर तुम्हाला सांगते, तेवढ्या पिरियड्समध्ये ह्यानं काय केलं तुम्हाला ते पण सांगायचं आहे मला.